हॅलो, गुड मॉर्निंग. वेलकम बॅक टू विद्या जॉलीवन चॅनेल. कसे आहात तुम्ही सगळे? मजेत ना? मजेतच राहा. आणि आजपासून सुरुवात होते दिवाळीला. दिवाळीचे हे 4 दिवस अत्यंत आनंदाचे आणि खूप छान जाऊत सगळ्यांना. आणि आज आहे दिवाळीचा पहिला दिवस. तर आज काय आहे ग अक्षदा? वसुबारस. म्हणजे वसुबारस. आणि गाय असते ना आपली गाय, आणि तिचं वासरू जे असतं तिची पूजा करतात. वासरू म्हणजे बेबी, छोटा छोटा बेबी. जशी तू माझी बेबी तशी छोटं छोटं बेबी असतं ना, गाईचं जे बेबी असतं, गाईचं आणि गाईची बेबीची आज पूजा करतात सगळेजण. त्याला बोलतात वसुबारस. चला तर मग मस्तपैकी आजचा दिवस तुम्हाला सगळ्यांना खूप जास्त आनंदाचा आणि छान जाऊ. आणि चला, अक्षदा गेली आहे तिकडे आणि आता आम्हाला जायचं आहे मिसळ खायला. आणि इथे एक नवीन स्पायसी तडका नावाची मिसळ आहे, तर म्हटलं चला ती ट्राय करूया. चला तर मग आता आधी जाऊन येतो आणि मग तुमच्याशी बोलतो. चपात तंदूर, तिला एक घ्या मग. कोल्हापुरी स्पायसी. कसं आहे अक्षु? स्पायसी. अक्षु कसं आहे? चला तर मग आता आम्ही जाऊन आलो आहे. आता वाजतायत 12:30 वाजतायत. आता मिसळ म्हणजेच आमचं जेवण झालं आहे. आता नाश्त्याला गेलो होतो पण खूप वेळ झाला आम्हाला जायला, त्याच्यामुळे जेवणच झालं आहे. आणि येताना मी आता केला आहे दिवाळीचा थोडाफार असतो तो बाजार करून आले. चला तुम्हाला दाखवते मी काय काय आणलं आहे. चला तर मग सगळ्यात पहिले तर मी आणलं आहे दिवाळीला जी लागते लक्ष्मी आणली आहे. आणि पूजेसाठी लागणारे लाल वस्त्रे ती आणली आहे. आणि दिवे पेटवायचे तर त्यासाठी लागणारे वाती आणि हे छोटे छोटे आकाशकंदील जे की मी गॅलरीमध्ये लावणार आहे. आणि हा तुळशीजवळ लावायला मी एक आणलेला आहे. हे असं त्याच्यात दिवा ठेवू शकतो आपण, खूप छान दिसेल. आणि हे आहेत बोळके, छोटे छोटे 5 लागतात ते घेतलेली आहे. ही चोपडी म्हणतात त्याला, चोपडी आणि पेन आणि ही लाह्या. आणि बाकी तर इथे अजून आहे, मी इथे घेतले हे असे गोपद्म जे असतात ते असे कलर वगैरे टाकला आणि त्याच्यावर फक्त चहापत्ती मला खूप सुंदर दिसतं ते, त्याच्यामुळे मी असं घेतलं आहे. तसं रोज तर आपण हाताने काढतोच, पण म्हटलं हे छान दिसेल हे एक घेतलं आहे. आणि बाकी हे घेतले भरपूर सारे असे हे कलर घेतलेत. तर रांगोळी तर लागणारच. आणि आज वसुबारस आहे आणि वसुबारस म्हणून मी एक छान रांगोळी काढली आहे. 1 मिनटं मी तुम्हाला दाखवते. तर कसं वाटले तुम्हाला रांगोळी? आवडली का? आवडली असेल तर नक्की लाईक करा व्हिडिओला. आणि बाकीची तयारी तर होतच राहणार आहे. घर आवरून झालेलं आहे, फराळ करून झालेला आहे सगळा. फराळ अर्धा मी केला आहे ना अर्धा माझ्या जाऊबाईंनी केलेला आहे. तर मी केलं आहे चकली आणि शंकरपाळे, आणि त्यांनी केलं आहे चिवडा, शेव आणि लाडू. अजून माझे करंज्या बाकी आहेत, तर करंज्या करायच्यात पण मग नंतर खौट पडतात थोड्याशा, तर म्हटलं वेळेवर करूया. तर त्या मी आता उद्या करेल, उद्या सकाळी करेल. कारण आज आहे अक्षदाच्या स्कूलमध्ये पण रिपोर्ट डे आहे. मॅडमने आता काय दिवे लावले ते आम्हाला उद्या कळणार आहे. तर म्हटलं चला आधी संध्याकाळी दुपारी 3 ते 4चा टायमिंग आहे, तर संध्याकाळी आम्ही तिकडे जाऊन येऊ आधी. अजून तुमच्यासोबत अक्षदाची शॉपिंग पण शेअर करायची बाकी आहे. तर मग चला तुम्हाला मी आधी अक्षदाची शॉपिंग पण दाखवते. आणि त्याआधी आम्ही इथे आणलेली आहेत घरी मिसळ आणलेली पार्सल थोडीशी, हे पाव आणि इथे भरपूर सारं
चला तर मग बघा, आता अक्षदाची शॉपिंग, खूप छान ड्रेस आणलेले आहेत आम्ही तिला. तिचे ट्रॅडिशनल आहेत, थोडे व्यवस्थित म्हणजे खूप छान दिसतात तिला. चला तर मग तुम्ही बघा तिचे ड्रेस आणि कसे दिसत आहेत ते मला नक्की कमेंट करून सांगा. आणि आवडलं असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. चला तर मग बघा एकदा ड्रेस तिचे. हा एक ड्रेस आहे मस्त, त्याच्यावर थोडंसं वर्क पण केलेलं आहे आणि खाली असं एकदम ट्रॅडिशनल लुक येतोय, खूप सुंदर दिसतोय. हो, हे असं केलंय. हां, आणि ते आम्हाला खूप आवडलंय. आम्ही दिवाळीच्या दिवशी आता कुठला घालणार आहे अक्षी तू? ठीक आहे, दाखव बरं अजून कुठले कुठले आहेत. आणि हा एक आहे दुसरा, खूप छान मिरर वर्क आहे त्याच्यावर, वर्क पूर्ण ड्रेसवर आहे, खूप सुंदर दिसतो तो ड्रेस. हो ना अक्षदा? आरसा आहे, आरसा, छोटा छोटा आरसा आहे अक्षदाच्या ड्रेसवर. हो ना अक्षदा? बघू लावून दाखव कसं दिसतं, दाखव वरती. इकडे बघ, इकडे इकडे ये. छान दिसतोय, खूप सुंदर वाटतोय तो ड्रेस. बरं बरं, ठीक आहे ठीक आहे. आणखी दाखव दाखव दाखव. बघा कसं पसारा काढून ठेवला, तर ड्रेस दाखवायचा आहे ना. आणि आमच्याकडे कसे ड्रेस आणले ना, आम्ही सगळ्यांना दाखवून झालेत आमचे ड्रेस. सांगा सगळ्यांना आवडला असेल तर नक्की लाईक करा अक्षदाला. अक्षदाचे कुठला ड्रेस तुम्हाला खूप जास्त आवडला सांगा बरं. आणि अक्षदाने ग्रीन आवडला असेल सगळ्यांना. ओके, छान आहे ग. ठीक आहे, तर बघितली तुम्ही अक्षदाची शॉपिंग. माझी पण शॉपिंग झाली आहे साड्यांची, आणि साड्या झाल्यात घेऊन, पण मी त्यात टाकल्यात पिको फॉलला. जेव्हा येतील किंवा मग दिवाळीच्या दिवशीच तुम्हाला माझी साडी पण दिसेल कशी आहे कशी नाही. आणि चला तर मग अक्षदाची शॉपिंग कशी वाटली ते नक्की सांगा कमेंट करून. चला तर मग आता जे कलर वगैरे मी आणले होते ते म्हटलं आता आधी दिवाळीच्या आधी सर्व काही असं मस्त लावून ठेवूया, काढून ठेवूया सगळं, म्हणजे रांगोळी काढताना सोपं जाईल. तर इथे मी सर्व कलर जे आणले होते ते छोट्या छोट्या ज्या वाट्या असतात, ते आपले पार्सल वगैरे कधी आणतो आपण घरी, त्याचे जे डबे असतात किंवा आईस्क्रीमचे जे डबे असतात त्यामध्ये मी ते काढून ठेवते सर्व. त्यासाठी स्पेशल मी असा डबा वगैरे नाही घेतला आहे, कारण हे पण असंच पडलेलं असतं तर याचाही उपयोग होतो. तर मी त्यामध्ये ते काढून ठेवते आता सर्व. इथे मी हे कलर काढत होते, तर अक्षदा पण अशी मध्ये मध्ये करत होती, मध्ये म्हणण्यापेक्षा पण त्याची मदत पण खूप होते मला. तिने मस्तपैकी तिथून मला थोडेफार जे कमी पडत होतं ते कप्स वगैरे काय लागत होतं, आईस्क्रीमचे कप मी इथे ठेवले होते तिचे, तर ते ती काढून देत होती मला की आई यामध्ये पण टाकतो. असं काही पण तिला जे वाटेल ना, छोटी एखादी वस्तू तिची खेळण्यात ती आणून देत होती आणि सांगत होती आई याच्यामध्ये भर ना कलर, असं सर्व करून देत होते. आणि हा एक जो कलर होता पिंक कलर, तो थोडा पावसाने ओला झाला होता दुकानातलाच, आणि पण त्याच्याकडे तो एकच होता, तर मी तो आता सध्या तरी घेऊन आलेले आहे. म्हटलं उन्हात वाळवला तर होऊन जातो, त्याच्यामुळे तो एक घेऊन आलेले होते, तर तो मी उन्हात वाळवायचं म्हणून त्याच्याकडे देत होते. आणि बाकी मग रांगोळी वगैरे काढून ठेवते आता सगळं. चला तर मग आता झालेत माझे सगळे कलर मस्तपैकी सगळ्या भांड्यांमध्ये काढून तुम्हाला दाखवते मी आता. Hi black, hi red, hi yellow, hi purple, hi white,
हा आहे ग्रीन, हा आहे डार्क पिंक, हा आहे ऑरेंज आणि हा आहे स्काय पिंक, हा स्काय पर्पल, हा ब्ल्यू स्काय ब्ल्यू, स्काय ब्राउन येलो. स्काय ब्राऊन कुठला कलर असतो हा, आणि स्काय पिंक कुठला कलर असतो मला जरा सांगशील का? स्काय पिंक असतं. कुठे असतो? काही पण काही पण. चला तर मग आता झालंय हे बघा, माझे असे कलर वगैरे मी असं भरून ठेवलेले आहेत. रांगोळीची तयारी झालेली आहे. मग मला सांगा की हे दोन पिंक आहे पण एक दुसरा. आता हा पिंक थोडासा डार्क आहे आणि हा लाईट आहे. ओके ठीक आहे. आणि आता हे बघा बाकी पसारा तर होणारच आहे, एवढी रांगोळी काढली म्हटल्यावर. आणि पिशव्या सगळ्या रिकाम्या झाल्या तर पडल्यात. आणि हे असं मी कलर टाकायला आणलेलं आहे, छान आहे आणि कलर खूप छान पडतो. आणि हे असे 2 बॉटल्स आहेत आणि ती एक बॉटल आहे. ही संस्कार भारतीची रांगोळी काढायला भारी वाटतं, त्याने मस्त आकार येतो. आणि बाकी ह्या काही पंत्या आहेत आणि काही पंत्या अजून आहेत, त्याला आम्ही कलर केलेला आहे. अक्षदाने बघा कसं कलर केलं आहे त्यांना. आणि आता हे संध्याकाळी आता दिवे लावायचे, आजपासून दिवे लावावे लागतील. वसुबारस आहे आज, तर म्हटलं आता मस्तपैकी वाती वगैरे टाकून दिवे तयार करून ठेवूया. हो ना अक्षदा, मदत करणार आहे की नाही? आम्हाला खूप आयडिया येत असतात, म्हणजे त्या आणि त्या इतक्या डेंजर आयडिया असतात, वाढवच असतात सगळ्या, कमी तर काही नसतं, सगळ्या वाढवच असतं. हो ना अक्षदा? नको, मला दिसलं का समजतं कुठला कलर आहे, नको. ओके ओके. न आता मला ठेवून द्यायचं, बाकी आवरायचं आहे. ठीक आहे, चलो. आणि आता आम्ही निघालो आहे अक्षदाच्या स्कूलमध्ये जायला. आज तिचा रिपोर्ट डे आहे, तर बाकी घरातलं मी सर्व आवरलं होतं, सर्व झालं आहे. तर म्हटलं चला अक्षदाच्या स्कूलमध्ये जाऊन येऊया. आणि बघा अक्षदा कशी सांगते तिच्या बाबांना की बाबा अजून मागे, काही नाही आहे, अशीच इन्स्ट्रक्शन चालू असतात. आणि तिने आज तिने मास्क पण लावलं आहे. आजारी आहे, तिला घ्यायचं नव्हतं सोबत, पण म्हटलं तिचं पण चालू होतं की स्कूलला जायचं, कारण 5-6 दिवस झाले ती स्कूलला गेलेलीच नाही आहे, आजारी आहे म्हणून. तर आम्ही तिला पण घेऊन चाललो आहे आता. आणि अक्षदाचा तर हे फर्स्ट टर्मचा रिपोर्ट आहे. बघूया अक्षदाने काय केलं असेल आणि काय नाही, बघू आता जाऊनच काय होतं. काय वाटलं स्कूलमध्ये जाऊन? कसा होता का तुझा रिपोर्ट डे? छान नव्हता? टीचर तर बोलले खूप छान आहे, 4 स्टार आहे अक्षदाला, सर्व येतं तिला, गुड गर्ल आहे. हो ना? खेळायचं मन करतंय, घरी गेल्यावर खेळ तू माझ्यासोबत. ठीक आहे, चला आता आपण खेळू. Rock, paper, scissors. 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 चला तर मग आता वाजतात संध्याकाळचे 7. आम्ही दुपारी गेलो होतो अक्षदाच्या स्कूलमध्ये, तुम्ही बघितलं असेल. आणि तिचा रिपोर्ट डे होता, आज रिपोर्ट डे झाला आहे. आणि बाहेर आकाशकंदील पण लागलेला आहे. आणि आता अक्षदाला भूक लागली, त्याच्यामुळे तिला तयार करून दिली आहे मी मॅगी. आता ती आत्ता झोपेतून उठली आहे, स्कूलमधून आली त्याच्यानंतर ती झोपलीच होती अजून. आत्ता उठते इतक्यात, आता 7 वाजता. तिला म्हटलं उठ, खूप वेळ झाला होता, परत रात्री झोपायला त्रास देईल. तर तिला आता मॅगी करून दिली आहे, तुला खूप भूक लागली होती आणि अजून स्वयंपाक रेडी नाही आहे. तर म्हटलं आता मॅगी खा. आता ती मॅगी खाते, तोपर्यंत आता मी
मस्तपैकी आज वसुबारस आहे, आजपासून दिवे लावायचे, तर म्हटलं चला आज दिवे लावूया. तर आता मी दिवे लावून घेते. आणि इथे आता मी लावून घेते आहे दरवाजामध्ये दिवे. वसुबारस आहे, आज पहिला दिवा लागणार आहे आपल्या दारासमोर. तर मी आता दिवे लावून घेते आहे. रांगोळी पण झालेलीच आहे सकाळी मस्तपैकी, आणि घरातही सर्व आवरलेलं गेलं आहे. आता इथे अक्षदा मॅगी खाते, तोपर्यंत मी दिवे लावून घेतले आहे. इथे ही रांगोळीजवळ पण एक दिवा लावून घेतलेला आहे. आणि जसं माझ्याकडे आहे तसं सर्वांकडेच आहे, त्याच्यामुळे सगळ्यांनी मस्त मस्त दिवे लावून घेतलेले आहेत, रांगोळ्या काढलेल्या आहे. आणि घर तर आवरलेलंच आहे चकाचक मस्तपैकी. इथे अक्षदा मॅडम, आणि इथे आहे आपला आकाशकंदील. आणि आकाशकंदील लावला आहे, छोटे छोटे लावलेले आहेत. इथे दिवे पण लावले आणि दिवे लावले, आणि जोरात पाऊस आला. काय करावं ह्या पावसाचं, पाऊसच थांबत नाही. चला तर मग पाऊस तर चालूच राहणार आहे. दिवाळी तर आलीच आहे. सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. आणि मला सांगा तुमच्याकडे पण पाऊस येतोय का? माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास नक्की लाईक करा, शेअर करा.